श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो। स्वामीच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर महिलांनो, हे बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट आपल्या नवऱ्यावरून, आपल्या पतीवरून आपल्याला ओवाळून टाकायची आहे। तर तीच गोष्ट आज काय आहे, कशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही। तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला। सर्वात प्रथम हे बघा, वटवृक्षाची पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा फेऱ्या मारताना बऱ्याच जणी या गप्पा मारत असतात। काय म्हणजे घरच्या असो किंवा वेगळ्या दुसऱ्या कुठल्या पण। तर हे बघा, ही चूक आपल्याला चुकूनही करायची नाही। आपण जेव्हा सुद्धा वटाच्या वृक्षाला, आपण वटवृक्षाचीच पूजा का करत असतो वटपौर्णिमेला, तर हे बघा, वटवृक्ष हे एक धार्मिक सुद्धा वृक्ष मानलं जात असतं। आणि त्याचबरोबर वटवृक्षाचं, वडाच्या झाडाचं आयुष्य हे सगळ्यात जास्त असतं। 100 वर्ष, शेकडो वर्ष हे वृक्ष हे जिवंत राहतं। त्यामुळे आपल्या पतीला या वृक्षासारखं जीवनदान मिळावं, आपल्या पतीचं आयुष्य या वृक्षासारखं व्हावं, शेकडो वर्ष आपल्या पतींनी जगावं, अशी आपण या दिवशी प्रार्थना करत असतो। त्यामुळे आपण या दिवशी वटवृक्षाची पूजा करत असतो। तर आपला संसार सुखाचा व्हावा, त्याच पद्धतीने आपल्या पती हा सातही जन्म आपला पती हाच आपल्याला मिळावा, त्याचप्रमाणे वटवृक्षा एवढं या आपल्या पतीचं जीवनदान असावं, या अशी प्रार्थना करून आपण वटवृक्षाची ही पूजा या दिवशी मनोभावे प्रत्येक स्त्री करत असते। तर त्याचबरोबर ती वटवृक्षाची पूजा करताना एक विधी अशी पण येते, ज्याला आपण वटवृक्षाच्या आजूबाजूला फेऱ्या मारतो बघा। 7 फेऱ्या आपण वटवृक्षाला मारत असतो। तर त्या 7 फेऱ्या मारताना बऱ्याच जणी काय करतात की गप्पा मारतात, आमच्या इथे असं झालं, आमच्या इथे तसं झालं। तर हे बघा, आपल्याला ही चूक करायची नाही। तर त्या गप्पा मारण्याऐवजी मी तुम्हाला इथे मी तुम्हाला हे बघा, इथे स्क्रीनवर एक मंत्र देईन। त्या मंत्राचं उच्चारण आपल्याला तो मंत्र आपल्याला वटवृक्षाला जेव्हा आपण फेऱ्या मारत असतो तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे। तर हे बघा, आजूबाजूच्या कुठल्याही, म्हणजे आपण जेव्हा ज्या वटवृक्षाला आपण जी काही प्रार्थना करतो ती संपूर्ण या मंत्रामध्ये आहे की आपलं दुःख निवारण व्हावं। त्याचप्रमाणे जी कुठली वटवृक्षाकडून अपेक्षा करत असतो, आपल्याला जो काही आशीर्वाद मागत असतो तो संपूर्ण आशीर्वाद यामध्ये आहे। त्यामुळे ती संपूर्ण प्रार्थना या मंत्रामध्ये आहे। त्यामुळे आपल्याला वटवृक्षाला जेव्हा आपण फेऱ्या मारणार आहे तेव्हा आपल्याला हा मंत्राचा उच्चारण हे आवर्जून करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला या दिवशी, वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या पतीवरून हे एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। ती म्हणजे काय, तर ते म्हणजे तांदूळ। तर हे बघा, सगळ्यात प्रथम आपल्याला आपल्या पतींना, हे आपल्या पतींचं तोंड हे दक्षिणेला असलं पाहिजे आणि आपलं तोंड उत्तरेला असलं पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे। आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस, आता तुम्ही म्हणाल की आमचे पती, आमचे मिस्टर हे, यांना भरपूर उशीर होतो, त्यांना 10 वाजतात, 12 वाजतात, तर तुम्ही त्यावेळेस जरी केलं, ते आल्यानंतर त्यांना हातपाय धुवायला लावा अगोदर आणि त्यानंतर केलं लगेच तरी देखील चालेल। बघा, पौर्णिमा ही दुसऱ्या दिवशीपर्यंत आहे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी 1:30 वाजेपर्यंत ही पौर्णिमा आहे। त्यामुळे आपण हा जो उपाय आहे तो रात्री केला तरी देखील चालेल, तुम्ही कितीही वाजता करा। तर जेव्हा तुम्हाला सोयीस्कर मिळेल तेव्हा केला तरी देखील चालेल, पण संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे। सगळ्यात प्रथम आपल्याला पतीला आपल्या पाटावर किंवा आसनावर बसवायचं आहे। त्यानंतर त्यांना कुंकू, अक्षदा आणि दिवा त्यांना ओवाळायचा आहे अगोदर। आणि त्यानंतर आपल्याला मूठभर तांदूळ घेऊन आपल्याला त्यांच्यावरून ओवाळून टाकायचे आहेत। तर हे बघा, हे तांदूळ आपल्याला ओवाळत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता। त्याचप्रमाणे
तर हे ओवाळत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करू शकता। त्याचबरोबर तुमची जे कोणी कुलदेवता आहे तुम्ही त्यांचा मंत्र स्तोत्र म्हणू शकता। त्या असं कारण हे बघा, यामुळे काय होतं ना की आपलं मन हे कुठले दुसऱ्या विचारामध्ये भरकटणार नाही। त्यामुळे तुम्ही या मंत्रांचा जप केला तरी देखील चालेल। तर अशा प्रकारे हे बघा, आपल्या काही बरेच वेळेस आपण म्हणतो ना की आपल्या घराला कोणाची नजर लागलेली आहे किंवा आपल्या पतीला कोणाची नजर लागलेली आहे, ते अगोदर असे नव्हते पण आता असे वागतात तसे वागतात। तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे, हे लक्षात घ्या। तर आणि हे तांदूळ मग काय करायचं, तर आपल्याला हे ओवाळून झाल्यानंतर आपल्याला तांदूळ हे आपल्या घराबाहेर तुम्ही पत्र्यावर आपल्या टाकू शकता किंवा आपल्या गच्चीवर टाकू शकता किंवा जिथे कुठे पक्ष्यांना आपण दाणे ठेवतो तिथे आपण हे तांदूळ हे टाकून द्यायचे आहेत, ते आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत। पण आपल्याला शेजारच्याच्या घरामध्ये किंवा शेजारच्याच्या दारासमोर वगैरे असं काही करायचं नाही, असे टाकायचे नाही। हे बघा, आपण उपाय करतो ते आपल्या चांगल्यासाठी करतो, पण आपलं चांगलं होऊन ते दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी धारणा आपल्या मनामध्ये ठेवायची नाही, नाहीतर या उपायांचा काहीही उपयोग होत नाही। हे बघा, आपल्यासोबतच दुसऱ्याचंही चांगलं व्हावं, त्याचबरोबर आपल्याकडून कोणाला त्रास होऊ नये असं आपल्याला वागायचं आहे। त्यामुळे आपल्याला हे तांदूळ तुम्ही दुसरीकडे कुठेही टाकू शकता, फक्त त्याचा दुसऱ्याला कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ते टाकायचे आहेत। तर अशी छोटीशी पण अति महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामींचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामींचं नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये बसालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते। तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या। त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो। तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या। झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।